डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा विजय असो। राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा विजय असो। भगवान बिरसा मुंडाचा विजय असो। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा विजय असो। भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो। भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो। राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय असो। राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय असो। प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाचा विजय असो। प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाचा विजय असो। भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ, प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रोटानीच्या संयुक्त विद्यमाने माननीय वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो अन्याय अत्याचार होत आहे या विरोधामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे आणि नागपूरतील भारतीय संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। तर साथीहो, या आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे की जी जुनी पेन्शन योजना आहे ती सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे। कारण की पेन्शन, जुनी पेन्शन ही हक्काचं पेन्शन आहे आणि भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला जो समान काम करतो त्याला समान दाम, समान वेतन आणि सर्व समान हक्क मिळाले पाहिजे। परंतु शासनाने 2005 नंतर जे नियुक्त झाले कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना रद्द केली त्यांची आणि त्यानंतर NPS योजना लागू केली आणि NPS चा अर्थच आहे नो पेन्शन स्कीम, कारण कुटुंबा मानधन मिळतो आणि म्हणून आमची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे। त्यानंतर साथीहो, दुसरी महत्त्वाची मागणी आहे की शासनाने जे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 सुरू केलेली आहे तर त्या पॉलिसीमध्ये डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे आणि डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि भारतीय संविधानातील जे आरक्षण आहे ते प्रतिमेचा हक्क आहे तो मिळणार नाही। म्हणून आमची मागणी आहे की नवीन शैक्षणिक धोरण 2020 रद्द झालं पाहिजे। त्यानंतर शिक्षणामध्ये शासन जे मनुस्मृतीचा कायदा आणू शकत आहे, कारण मनुस्मृती ही बहुजनांसाठी अत्यंत घातक आहे, म्हणून आमची मागणी आहे की मनुस्मृती ही रद्द करावी। त्यानंतर तिसरी मागणी आहे की शासनाने परत नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्कूल कॉम्प्लेक्स आणलेलं आहे। स्कूल कॉम्प्लेक्स काय आहे तर आजूबाजूच्या 19 शाळा रद्द करून एक 20 शाळा तयार होईल, 20वी शाळा तयार होईल, म्हणजे 19 शाळा बंद होतील आणि त्या ठिकाणी मग ते स्किल एज्युकेशनच्या नावाने सुतारकाम, लोहारकाम अशा प्रकारचे एज्युकेशन मिळेल आणि त्यामुळे बहुजन समाजातील जे मुलं आहेत ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतील। म्हणजे आमची मागणी आहे की जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि अशा अनेक स्वरूपाच्या मागण्या घेऊन आम्ही प्रोटान संघटनेचे लोक, भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचे लोक या ठिकाणी आलेलो आहेत। साथीहो, आज RMDKS राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ हे जे ट्रेड युनियन आहे जे 1926 ॲक्टनुसार रजिस्टर्ड आहे, ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम सर आहे, यांच्या नेतृत्वामध्ये प्रोटॉन प्रोफेसर टीचर्स अँड नॉन टीचिंग विंग आमच्या देशामध्ये साथीहो एक अजून गडबड झाली आहे। शिक्षकांच्या ज्या संघटना आहेत, जे लोक नॉन टीचिंग आहे त्यांची संघटना वेगळी आहे, नॉन टीचिंगमध्ये जे माध्यमिकला नॉन टीचिंग आहे त्यांची संघटना वेगळी, ज्युनियरला नॉन टीचिंग आहे त्यांची संघटना वेगळी, जे लोक सिनियरला नॉन टीचिंग आहे त्यांची संघटना वेगळी। दुसरी गोष्ट, जे प्राथमिक शिक्षक आहे त्यांची संघटना वेगळी, माध्यमिक शिक्षक आहे त्यांची संघटना वेगळी, ज्युनियरला शिकवणाऱ्या शिक्षकाची संघटना वेगळी, सिनियरला शिकवणाऱ्या शिक्षकाची संघटना वेगळी, PGला शिकवणाऱ्या शिक्षकाची संघटना वेगळी। आणि जर जाती व्यवस्थेमध्ये डिव्हिजन आहे, डिवायडेशन आहे, आमच्या शिक्षक संघटनेमध्ये सुद्धा डिव्हिजन आहे आणि हे जे डिव्हिजन होतं याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी एक संघटन बनवलं, प्रोफेसर टीचर्स अँड नॉन टीचिंग विंग। म्हणजे याच्यामध्ये KG पासून PG पर्यंत सगळे टीचर्स आणि सगळे नॉन टीचिंग एकत्रच एकाच संघटनेमध्ये राहतील। म्हणजे जर नॉन टीचिंग लोकांच्या समस्या आहे तर प्रोफेसर लोक आंदोलन करतील आणि जर प्रोफेसर लोकांच्या संघटना आहे तर नॉन टीचिंग लोक आणि KG पासून माध्यमिक पर्यंतचे शिक्षक आंदोलन करतील। हे
जो फिनॉमिना आहे हा फिनॉमिना RMDKSने या देशामध्ये सुरू केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आज आपण हे धरणा प्रदर्शन महाराष्ट्राच्या 36 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत। याचे ठळक जे मुद्दे आहेत की संस्था चालकांची जी अरेरावी शिक्षकांच्या वर सुरू आहे ती अरेरावी थांबली पाहिजे। नंबर 2, SC ST OBCचे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे यांचा जो अनुशेष आहे ज्याला आपण बॅकलॉग म्हणतो तो त्वरित बॅकलॉग भरला पाहिजे। बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे साथी हो, ती बेरोजगारी जर दूर करायची असेल तर बॅकलॉग भरणे हा त्याच्यावरचा सगळ्यात मोस्ट उपाय चांगला उपाय आहे। नेक्स्ट आहे 2005च्या आधी नंतर लागलेले जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, प्रोफेसर आहे, या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे। त्या केंद्र सरकारमध्ये जे 2004च्या नंतर लागले आहेत त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, कारण जुनी पेन्शन ही त्या कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, तो त्यांचा हक्क अधिकार डावलला जात आहे आणि जी पेन्शन जी असते ती आफ्टर रिटायरमेंट त्याला सन्मानानं जगण्यासाठीचं एक साधन असते, म्हणून ती पेन्शन त्याला मरेपर्यंत भेटली पाहिजे आणि ती जुनी पेन्शनच भेटली पाहिजे, यासाठी हे धरणा प्रदर्शन आहे। मित्रांनो, नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या ज्या 15,000 शाळा बंद करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने चालू केलेला आहे, ज्या कमी पटसंख्येच्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा घाट त्यांनी सुरू केलेला आहे। साथियो, एखादा मंत्री असतो, एकच मंत्री असतो, पण त्याला सिक्युरिटी म्हणून 15 ते 20 सिक्युरिटी गार्ड असतात। एका मंत्र्याला 15 ते 20 सिक्युरिटी गार्ड असतात आणि त्या एका मंत्र्यासाठी 15 ते 20 सिक्युरिटी गार्ड तिथे कार्यरत असतात। मला सांगा, जर 15 ते 20 विद्यार्थी असेल एका शाळेमध्ये त्याला 2 शिक्षक का असू नये? कारण जर विद्यार्थी शिकवण्यासाठी जर शिक्षक उपलब्ध नसेल तर जनरली ते जे 10 ते 12 विद्यार्थी आहेत ते आपल्या घरापासून जवळ असलेल्या शाळेत आहे, ती शाळा जर बंद झाली तर दूर 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर जी शाळा आहे काही दिवसानंतर तो जो विद्यार्थी आहे तो शाळेत जाणार नाही आणि यामुळे त्याची गळती वाढू शकते। म्हणून या ज्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे हा त्वरित थांबवला पाहिजे, ही सुद्धा आजच्या धरणाप्रदर्शनानिमित्त फोटांची एक मागणी आहे। सोबतच या महाराष्ट्रामध्ये प्रोफेसर जे लोक आहेत यांना घड्याळी तासाप्रमाणे शिकवण्याचं काम दिलं जातं, म्हणजे पिरियड प्रमाणे शिकवण्याचं काम दिलं जाते। एक पिरियड इथं 600 रुपये किंवा सिनियरला शिकवत असेल तर 800 रुपये, तर हे तासिकेप्रमाणे जे शिकवणं आहे कंत्राटीकरणच आहे, त्यांना कायम केलं पाहिजे, ही सुद्धा डिमांड प्रोटॉन या संघटनेची आहे। अशा बऱ्याचशा डिमांड प्रोटॉन या संघटनेच्या आहे, त्या डिमांड घेऊन आज प्रोटॉन हे संघटन प्रोफेसर टीचर्स अँड नॉन टीचिंग विंग महाराष्ट्राच्या 36 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले धरणा प्रदर्शन करत आहे।